आज आपण सर्वजण इथे CPNDT अंतर्गत जो जनजागृती कार्यशाळा त्याच्यासाठी आज आपण इथे सगळेजण उपस्थित राहिलो आहोत। आयोजित केले आहे आरोग्य विभाग अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत। या कार्यक्रमाकरिता आपण प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर सौ सुधाजी कांकरिया मॅडम, ज्या जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित आहेत, 3 तपापेक्षा जास्त ज्यांची समाजसेवेची तपस्या त्या करतात। बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत। PCPNDT विभाग आहे त्याच्या स्टेट ॲडवायझरी कमिटीच्या त्या मेंबर आहेत। आपण सर्वांनी मिळून अगोदर त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। नकोशीला करूया हवीशी व 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा ज्यांनी मांडला व समाजामध्ये रुजवला, 1200 पेक्षा जास्त नकोशींचं पुनर्नामकरण आणि 11,000 पेक्षा जास्त विवाहित 8वा फेरा स्त्री जन्माचा स्वागत घेतला गेला। हे सर्व माननीय सौ सुधाजी कांकरिया मॅडम यांच्या प्रेरणेने आतापर्यंत होत चालला आहे। परत एकदा आपण पुनश्च आशांच्या टाळ्यांनी याबाबत मॅडमचं एकदा स्वागत करूया। या आपल्या सुरोस मॅडमचं स्वागत आणि नमस्कार। आज आपण अहिल्यानगर महानगरपालिका अंतर्गत सर्व लाडक्या आशाताई यांच्या समवेत स्त्री जन्माचे स्वागत करा याविषयीचं एक चिंतन सभा इथे आयोजित केलेली आहे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजकाची भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर कविताताई यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर ॲडव्होकेट सारिकाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आमच्या सिस्टर ताई आणि तुम्हा सर्वांसाठी पण जोरदार टाळ्या वाजवा। नमस्कार, विषयाला सुरुवात करूयात। खरं म्हणजे अशा प्रकारची मीटिंग सभा, अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याची गरजच का भासावी। जसा मुलगा आहे तशी मुलगी आहे, जसा मुलगा एक व्यक्ती आहे, माणूस आहे, तसं मुलगी सुद्धा एक व्यक्ती आहे, माणूस आहे। जीवनामध्ये जी भूमिका मुलाची आहे त्यापेक्षा अधिक व्हायटल भूमिका ही मुलीची आहे, कारण मुलीकडे दुहेरी जबाबदारी आहे। ती आज लहान मुलगी आहे, ती उद्या मोठी होणार आहे, लग्न होणार आहे आणि सासर आणि माहेर या दोघांचं जे काही भविष्य उज्ज्वल करण्याचं जे कार्य आहे तीच करत आहे। आज आपण पाहतोय की आजची महिला दुहेरी भूमिका आणखी एका अर्थाने साजरी करत आहे। ती म्हणजे घरही ती पाहते, संसारही पाहते आणि बाहेर सुद्धा जाऊन अर्थार्जन करते। म्हणजे जीवनामध्ये असलेल्या डबल भूमिका ती पार पाडते। आणि असं असून सुद्धा तिच्या जन्माला नकार द्यायचा, तिला नको म्हणायचं, गर्भात असतानाच तिला मारून टाकायचं, कुठे चाललंय जग आणि किती मोठं हे महापाप आहे। हे महापाप आहे हे जेव्हा प्रत्येकाला समजेल आणि त्या महापापाला प्रायश्चित नाही, त्याला फक्त दंड आहे। इथल्या कोर्टामध्ये तर माणूस सुटेल कदाचित, कारण कायद्याच्या पळवाटा असतील,
किंवा जजमेंट देणारे त्या अर्थाचे वेगळे असतील तर कदाचित या कोर्टात सुटेल, परंतु वरच्या कोर्टात तो सुटू शकत नाही. जसं केलं तसं भोगावं लागतं, जसं कर्म तसं फळ आपल्याला मिळत असतं. म्हटलं जातं की कर्म करो ऐसे भाई तुम पडे न फिर पछताना. असं कर्म केलं की ज्याच्याची पश्चाताप करण्याची वेळ नाही आली पाहिजे, पण आज ते लोकांना समजत नाही. आज आपली लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे आणि मुलगा पाहिजे मुलगी नको ही भावना इतक्या मोठ्या वाढीस लागलेली आहे आणि त्यामुळे समाजाचा जो असमतोल निर्माण झालेला आहे. प्रत्येक समाजामध्ये आपण पाहतोय की आज मुलं लग्नाला उभी आहेत पण मुली मिळत नाहीयेत. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा झालेला आहे. फक्त मुलीच असुरक्षित आहेत का? नाही, महिला सुद्धा असुरक्षित आहेत. अच्छा, फक्त महिला असुरक्षित आहेत का? नाही, आजी पण असुरक्षित झालेली आहे. म्हणजे स्त्री म्हणून तिचा सुरक्षिततेचा प्रश्न खूपच मोठा झालेला आहे. म्हणजे ती आज गर्भात सुरक्षित नाही, चार भिंतीत सुरक्षित नाही आणि समाजामध्ये सुद्धा सुरक्षित नाही. मग आता तरी आपण जागे होणार आहोत का? हा प्रश्न आता आपल्या समोर आहे आणि आता आपण अशा उंबरठ्यावर उभे आहोत की एक पाऊल मागे पडलं आणि एक पाऊल पुढे पडलं, सकारात्मक पाऊल पुढे पडलं तर ही मुलगी वाचू शकेल, जग वाचू शकेल. आणि ते पाऊल जर वाकडं पडलं तर मग जगाचा नाश होण्याचा वेळ लागणार नाही. कारण हे महापाप इतकं मोठं महापाप आहे की त्याचं प्रायश्चित नाहीच नाही. त्याला दंड म्हणजे दंडच आहे. आपण पाहतो की आता वातावरण किती बदलत चाललेलं आहे. युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रकृती सुद्धा आपापली सध्या दाखवत आहे की कुठे सुनामी येऊ शकते, भूकंप होऊ शकतो, ज्वालामुखी होऊ शकते. एवढे मोठे ॲक्सिडेंट होत आहेत. समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार वाढत चाललेला आहे. हे सगळ्याच्या मुळाशी जर गेलं आपल्याला तर आपल्याला हे लक्षात येतं की जी देवी समान चिमुकली आहे तिचा अंत होतोय, तिचा खून होतोय, तिला मारलं जातंय, तिला संपवलं जातंय आणि गर्भात असतानाच तिला मारून टाकलेलं जातंय. मग हे चित्र जर पालटायचं असेल तर प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे मी जबाबदारी घेतली पाहिजे, माझ्या शेजारच्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, माझ्या समोरच्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक घटकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. तरच या संकटातून आपण बाहेर येणार आहे. नाहीतर मग फक्त प्रशासन काम करणार, संकटातून बाहेर येणार नाही. काही संस्था काम करतील, संकटातून बाहेर येणार नाही. प्रत्येक घराघरातून प्रयत्न झाला पाहिजे आणि विविध प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मग नेमका आपण काय प्रयत्न करणार आहोत यासाठी आजची ही चिंतन सभा आहे. आणि 1985 पासून हा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये आला, अनेक अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि 11 कलमी कृती कार्यक्रम एक निर्माण झाला. ही जी चिमुकली आहे ना, जी आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला मारू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग. आणि नाजूक असलेला, एवढसा असलेला माझा देह आई, रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील. कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं जे ठिपकणारं रक्त आहे आई, तू पाहू शकशील? माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई. असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड नको ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा आई मला चालेल ग, पण आई मला जन्म घेऊ दे. आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, खूप खूप शिकायचे ग आई. मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, आजोबा आजींची देखभाल करायची, सगळं मला करायचे आई. पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून,
हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली देत आहे. आपण प्रत्येक जण आई आहोत आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आईचं काळीज आहे. आणि ते काळीज कासावीस होते, कारण आई पण कधीतरी मुलगी होतीच ना, कधीतरी आपल्या आईच्या गर्भामध्ये होतीच ना. आणि मुलगी म्हणून जे काही सोसलेलं असेल आतापर्यंत, त्यातून बाहेर येऊन आपल्या चिमुकलीला वाचवणं आणि तिला एक माणूस म्हणून घडवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे ना. म्हणून या चळवळीमध्ये फक्त प्रशासन, फक्त डॉक्टर, फक्त आशाताई यांचा सहभाग आवश्यक नाहीये, तर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग त्याच्यामध्ये आवश्यक आहे. मग शाळेमध्ये त्याविषयीचा धडा सुद्धा असला पाहिजे, कॉलेजमध्ये त्याचं नियोजन सुद्धा असलं पाहिजे, समाजामध्ये काही उपक्रम त्याविषयी घेतले पाहिजे, डॉक्टरांसाठी वेगळ्या प्रकारच्या कायदेशीर गोष्टी झाल्या पाहिजेत. हे सगळं जेव्हा एकत्रित होईल ना, तेव्हा मुलींची संख्या वाढणार आहे, अन्यथा वाढणार नाही. आणि आता धोक्याची सूचना आहे आणि या धोक्याच्या सूचनेला आपल्याला लक्ष देऊन आपण काय करायचं हे आता आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणूनच एक 11 कलमी कृती कार्यक्रम बनवलेला आहे. त्या 11 कलमी कृती कार्यक्रमाची माहिती पत्रिका आपल्या सगळ्यांना आपल्या हातामध्ये मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपली भूमिका काय, समाजामध्ये मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र परायधन असं म्हटलं जातं, पण तसं ते नाहीये. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, चला सज्ज होऊया, स्त्री जन्माचे स्वागत कराया, स्त्री जन्माचे स्वागत करायला. 2007 साली जेव्हा महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट झाली राष्ट्रपती भवन दिल्ली येथे, 1985 साली स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आपण सुरू केली. 2007 साली प्रतिभाताई पाटील यांची माननीय राष्ट्रपती ताईंची भेट झाली आणि त्यांनी सांगितलेल्या केलेल्या मार्गदर्शनामुळे मग पुढचा जो काही 11 कलमी कार्यक्रम हा बनला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये विविध प्रकारे तो राबवला गेला. तर हे आदरणीय ताईंचं आपण पाहिलेलं लेटर आहे. स्त्रीभ्रूण हत्या होण्याची कारणं आता आपल्या सगळ्यांना समजलेली आहेत आणि त्याच्यावर आता आपण उपाययोजना काय केली पाहिजे याच्याकडे आपण आता लक्ष देत आहोत. आता झालेले सामाजिक दुष्परिणाम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे. सामाजिक आणि नैतिक प्रश्न आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान इथे मुली विकत घेतल्या जातात, एवढ्या प्रकारची गहन आणि गंभीर अशी गोष्ट निर्माण झालेली आहे. चीनमध्ये एक कुटुंब एक मूल योजनेमुळे आणि स्त्री भ्रूण हत्यामुळे आज 4 कोटीपेक्षा जास्त लोक सक्तीने म्हणजे युवक सक्तीने अविवाहित आहेत. 4 कोटीपेक्षा जास्त ही चीनची गोष्ट आहे. आणि हा स्लाइड शो 2007चा आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतातील युवकांची संख्या याच्यापेक्षा जास्त झालेली आहे. तर हा खूप मोठा चिंतेचा प्रश्न आहे. पुढे जाऊया. आपण पाहतोय की वरचं जे चित्र आहे की राजस्थान मधील डांग या जिल्ह्यात 8 भावांनी मिळून एका स्त्रीशी लग्न केलेलं आहे, कारण लग्नाला मुलीच मिळत नाहीत. आणि या महिलेचं वय पहा, त्याच्या मांडीवर बसलेलं जे बाळ आहे ते सुद्धा त्यांनी पती म्हणून स्वीकारलेलं आहे. अशा प्रकारची अत्यंत शोकनीय अशी बाब इथे होताना दिसते. खाली आपण पाहतोय की राजस्थानमध्ये बारमेर नावाच्या एका याच्यामध्ये 400 मुलं आहेत, पण मुली मात्र फक्त 2च आहेत. असं वाईट अशी परिस्थिती आपण पाहतोय. इथे हरियाणामध्ये तर जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा त्या एक नारा द्यावा लागतो की आधी मुली द्या आणि मग नंतर आम्ही वोटिंगला येऊ. म्हणजे अशा प्रकारची भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खालचं चित्र आपल्या अहिल्यानगर मधलंच आहे की एक छोटीशी म्हणजे मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न किती मोठा झालाय की किती छोटीशी चिमुकली आहे, 4च वर्षाची आहे, पण ही सुद्धा सुरक्षित राहिली नाही. हिच्यावरही नाही ते अत्याचार झालेले आणि हिला मारून टाकलेले. म्हणजे अशा प्रकारचं भीषण विकृत गंभीर आणि महापाप होताना आपल्याला दिसतंय. पुढे जाऊया. आता आपण
एकंदरीत सेक्स रेशोचा जर विचार केला तर आता CSR आहे हा चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे 0 ते 6 वयोगटातील मुला मुलींची ही संख्या आहे. तर ही संख्या 2023 ला जी आहे जी आता आपल्याकडे उपलब्ध आहे ती 907 आहे. अहिल्यानगरची जी आहे म्हणजे CSR म्हणून जी आहे ती 874 आहे. ही 2023-24 ला ही संख्या वाढलेली आपल्याला दिसत आहे. पहिल्यापेक्षा सुधारणा झाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पहिल्यापेक्षा सुधारणा झालेली आहे. पण ही सुधारणा ही बॉर्डर लाईनवर झालेली आहे. आपल्याला अधिक सुधारणा करायचं आहे आणि अत्यंत नॉर्मल असं चित्र आपल्याला निर्माण करायचंय. मुलींची संख्या आपल्याला झपाट्याने वाढवायची आहे. पुढे जाऊया. तर हा जो लिंग गुणोत्तर आहे याचा म्हणजे NFHS.5 या एजन्सीद्वारे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. SRB म्हणजे सेक्स रेशो ॲट बर्थ म्हणजे जन्म मृत्यू जे लिहिलं जातं त्या रजिस्टरवरून काढलेलं हे ॲनालिसिस आहे. पुढे जाऊया. मग आता आपण पाहतोय की जन्मतः लिंग गुणोत्तर तर 2023 ला जे होते ते 907 होते म्हणजे 1000 मुलांच्या मागे 907 मुली होत्या आणि 2024 ला त्या 912 झालेल्या आहेत. 2025 चा आकडा अजून बाहेर आलेला नाहीये. अजून तो शासन दरबारीच आहे. जेव्हा तो पूर्णतः ॲनालिसिस होईल तेव्हा तो डिक्लेअर होईल. परंतु 2023 पेक्षा 2024 बरी परिस्थिती म्हणायला वाटेल. परंतु आता बरं नाही आपल्याला चांगलं आणि उत्तम करायचं आहे. आणि हा टोटल महाराष्ट्राचा CSR आहे चाइल्ड सेक्स रेशो आहे. त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 4 याची वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 907 होतं 2023 ला आणि 912 झाले 2024 ला. तर ही जी आकडेवारी आहे ही ऑथेंटिक आहे. मी महाराष्ट्राच्या स्टेट बॉडीवर सुद्धा आहे आणि तिथे जेव्हा आमची मीटिंग होते तेव्हा ही आकडेवारी तिथे आम्हाला दाखवलेली आहे. तर ही ऑथेंटिक अशी ही आकडेवारी आहे. याच्यातून आपल्याला समजतंय की आपण योग्य दिशेने चालतोय. परंतु दिशा जरी योग्य असली तरी स्पीड आपली कमी आहे. तर ही स्पीड आपल्याला आता वाढवण्याची आवश्यकता आहे. मग आता जे आपण माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय अशा गाव समिती बनवलेल्या आहेत आणि तालुका वाईज कार्यशाळा चालू आहेत. त्याच्यामध्ये 3 पॉइंटसाठी आपण आग्रह धरतो. नंबर 1 की 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या गावांची नावं म्हणजे ती 1 वर्षाची नाही तर 5 वर्षाचा तो आढावा घ्यायचा आहे. तर त्यांची नावं त्यानंतर 1000 पेक्षा जास्त असणाऱ्यांच्या गावांची नावं आणि गरोदर मातांची संख्या की ज्यांना आधीची मुली आहेत तर त्यांचं ANC ट्रॅकिंग करण्याच्या हिशोबाने ह्या 3 गोष्टींची माहिती तालुका वाईज आपल्याला आवश्यक आहे. जेणेकरून आपण गावनिहाय ॲनालिसिस आपण करू शकू आणि त्यानंतर त्या ॲनालिसिसवर आधारित आपण उपाययोजना करू शकू. तर अशा प्रकारची आपण माहिती सगळ्या तालुक्यातून मागवलेली आहे आणि आम्ही सगळ्याच तालुक्यातून जवळपास सगळ्या तालुक्यातून अशा प्रकारच्या कार्यशाळा सफल केलेल्या आहेत. त्याची आता हे जी माहिती आहे ही आपल्यापर्यंत आलेली आहे आणि याच्यामध्ये नंतर झोन मॅपिंग होईल. रेड झोन, ग्रीन झोन वगैरे आणि मग रेड झोनमध्ये जी काही गावं आणि तालुके आहेत त्यांच्यासाठी विशेष वेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आणि उपाययोजना केल्या जातील. पुढे जाऊया. मग हा 11 कलमी कृती कार्यक्रम तुमच्या हातामध्ये माहिती पत्रिका दिलेली आहे. त्याप्रमाणे हा 11 कलमी कृती कार्यक्रम काय आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा ही आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. आता आपण सगळ्याजण शहरामध्ये आहात, महापालिकेमध्ये आहात, परंतु आपल्या ज्या मैत्रिणी असतील त्या गाव पातळीवर काम करत असतील. परंतु आपण जेव्हा आपल्या महापालिकेतून काम करतो तर महापालिकेमध्ये वेगवेगळे वॉर्ड आहेत, बरोबर आहे ना. वेगवेगळे वॉर्ड आहेत. त्या वॉर्डच्या अंतर्गत आपले जे आरोग्य केंद्र आहेत तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपण म्हणजे जे गाव निहाय म्हटलंय आता आपण वॉर्ड निहाय म्हणूया. तो वॉर्ड निहाय आपण कशी समिती स्थापन करायची आणि पुढे कशी जायचं याचा आपण विचार करूया. तर सर्वात आधी परिसर अभ्यास. परिसर अभ्यास म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये मुलांची संख्या किती म्हणजे 0 ते 6 मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती. आता महापालिकेमध्ये आता सिलेक्शन झाले त्यामुळे किती वॉर्ड आहेत कोणाला माहिती आहे का? 17 वॉर्ड आहेत.
बरोबर आहे ना. आणि 17 वॉर्डमध्ये आपण सगळ्या जणी काम करताय, बरोबर आहे. प्रत्येकाला आपला आपला वॉर्ड माहिती आहे. तर एका वॉर्डमध्ये किती ताई असतील? 4च्या पुढे, म्हणजे कमीत कमी 4 आहेत. मग आता एका वॉर्डची जबाबदारी तिथल्या आशाताईंनी घ्यायची. आणि मग त्यांनी काय काय केलं पाहिजे, तर त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती याचा अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करणं सहज सोपं आहे. आपल्या वॉर्डमध्ये काही फारसे म्हणजे घरं नसतात आणि त्याचं तुमच्याकडे कम्युनिकेशन असेल आरोग्याच्या दृष्टीने, तर तो सुद्धा एक अभ्यास म्हणून आपल्याला करता येईल. आणि मुलांची आणि मुलींची संख्या 0 ते 6 वयोगटातली किती आहे, तर त्या आपल्या कुठल्या तरी एका आरोग्य केंद्रामध्ये त्याचा चार्ट असला पाहिजे. मग तो चार्ट कसा असला पाहिजे तो तुम्हाला आता आम्ही सांगू. तर हा झाला परिसर अभ्यास. याच्यामध्ये कोणाला काही अडचण नाही ना. 0 ते 6 वयोगटात आपल्या आपल्या वॉर्डामध्ये जे काही असतील मुलांची आणि मुलींची संख्या, याची नाव नोंदणी करणं, म्हणजे याची नोंद ठेवणं, हे सगळ्यांना सहज शक्य आहे ना. ठीक आहे, पुढे जाऊया. राईट. आता कोर कमिटी हे जे आहे, तर सिटीमध्ये आता आपण काय केलं पाहिजे की इथे सिटी म्हणजे महापालिकेमध्ये आता हे गावनिहाय ग्रामपंचायत झालंय. सिटीमध्ये वॉर्ड काउन्सिलर म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही जा आणि त्यांना या समितीमध्ये सामावून घ्या. त्यांना या कार्यामध्ये एक सदस्य म्हणून घ्या की त्यांच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचू शकतो. आणि त्यांच्या बोलण्याला थोडंसं वजन असतं, लोक पण त्यांचं ऐकतात. त्यामुळे या समितीमध्ये त्यांना घ्यायचं आहे. नंतर महिला मंडळ असतात काही वॉर्डमध्ये, त्यांचं एखादं रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायचं आहे. नंतर आशा, आपण आहातच आशा. त्याच्यानंतर अंगणवाडी ताई आपापल्या जर पॉकेटमध्ये त्या असतील तर त्यांना एक सदस्य म्हणून घ्यायचं आहे. बचत गटातले काही जर असतील बचत गट, तर त्याही महिलांपैकी एकीला आपल्याला सदस्य म्हणून घ्यायचं आहे. नंतर एखादं तरुण मंडळ असतं, गणपती मंडळ, त्याच्यातला एक रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायचा आहे. आणि एक सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक. आणि तुम्ही स्वतः आहात आशाताई, कोऑर्डिनेटर म्हणून आशाताई. ही समिती आहे स्त्री जन्माचे स्वागत करा दक्षता समिती. याचं कोऑर्डिनेटर आहेत आशाताई आणि सदस्य आहेत नगरसेवक, महिला मंडळाच्या प्रतिनिधी, अंगणवाडी ताई प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी आणि तरुण मंडळ प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी. लिहिलं सगळ्यांनी? याच्यात काय अवघड आहे का तुम्हाला? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. मग ही समिती तुम्ही स्थापन करायची आणि स्थापन झाल्यानंतर मॅडमकडे रिपोर्टिंग करायचं. आता मग हा जो चार्ट आहे आपल्या वॉर्डमध्ये कशा प्रकारे लिहायचा, तर आता हे स्त्री जन्माचे स्वागत ग्रामपंचायतीचे दिलं तिथे वॉर्ड लिहायचा, वॉर्ड आहे. आणि 0 ते 6 वयोगटातील मुलांची मुलींची संख्या आता जानेवारी पासून आपण हे करणार आहे. तर जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, आता जानेवारी 2026 मुलांची संख्या मुलींची संख्या. आता खाली ग्रामपंचायत म्हटले तर वॉर्ड निहाय होईल, तुम्हाला आम्ही हे करून देऊ, करेक्शन करून देऊ. तर याच्यामध्ये लिहायचं कधी हे, तर जानेवारी महिन्याचं जे लिहायचं आहे, जानेवारी महिन्याच्या 30 जानेवारीला लिहायचं. कधी लिहायचं? 30 जानेवारीला लिहायचं, म्हणजे तो महिना पूर्ण होतो. तसंच फेब्रुवारीच्या 30 फेब्रुवारीला लिहायचं. तसं प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला ते लिहायचं. आणि इथे एक बक्षीस योजनाचं आपण नियोजन करूया. आता मीटिंगमध्ये हा विषय मी मांडेल आणि याच्यामध्ये एखादी बक्षीस योजना आपण ठेवूया. ज्या वॉर्डमध्ये म्हणजे जानेवारीला जी मुलांची संख्याचा असेल, लिंग गुणोत्तर असेल आणि डिसेंबरच्या अखेरीपर्यंत असेल, ज्यांच्यामध्ये लक्षणीय वाढ आहे तशा नंबर 1, 2, 3 पहिल्या 3घांना बक्षीस योजना आपण करू. मग आता हे ग्रामसभा झाली. आता जेव्हा वॉर्ड सभा, म्हणजे आता आपल्या मीटिंग कधी कधी झाल्या पाहिजे. वॉर्डमध्ये आपण आहोत, समितीची स्थापन झाली पाहिजे. त्या समितीची मीटिंग कधी कधी झाली पाहिजे, तर ही समितीची मीटिंग महिन्यातून एक झाली पाहिजे. आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली पाहिजे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली पाहिजे. आताची जी जानेवारीला आता आपली ही कार्यशाळा होतीये, तर तुम्ही आता हे जानेवारी महिना संपायच्या आधी कधीतरी घेऊन टाका.
जानेवारी महिना संपायच्या आधी ती घेऊन टाका आणि तेव्हा ही मुला मुलींची संख्या पण नीट करून 30 तारखेला ती लिहून टाका, म्हणजे ती नोंद होईल. आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक मीटिंग घ्यायची, त्याच्यामध्ये 11 कलमी कृती कार्यक्रमाची चर्चा आणि त्याचीच अंमलबजावणी आपल्याला करायची. मग आता आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपल्या आपल्या वॉर्डमध्ये आपण काय केलं पाहिजे. एक असं आहे की जेव्हा आपल्या समितीची मीटिंग होईल तेव्हा आपण हा एक मुद्दा मांडू शकतो की असं आहे की आपल्या वॉर्डमध्ये जर कुठल्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर एक आनंद उत्सव आपल्याला साजरा करता येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये 1 रुपयाची जादू योजना आहे, 10 रुपयाची जादू योजना पण आहे. मग ती कशी, समजा आता एक कोणाला आपला आपला वॉर्ड माहिती आहे का, हात वर करा बरं एकदम. अरे बापरे, सगळ्यात हुशार आहेत एकदम. बरं ताई तुम्ही उभं राहा, तुमचं वॉर्ड क्रमांक सांगा आणि वॉर्डची लोकसंख्या सांगा. तसं 17 आहे मी जिथे राहते ते, आणि मला काम करण्याचा आहे तो 15 आहे. बरं 15ची सांगा. 15ची 2000 1,500 पर्यंत आहे. 1,500 पर्यंत. ताईंसाठी टाळ्या वाजवा. 1,500 आहे संख्या वॉर्डाची आणि 15 नंबरचा वॉर्ड आहे. समजा आता या वॉर्डमध्ये एखाद्या मुलीचा जन्म झाला, किती संख्या म्हणालात? 1,500. 1500 आहे बसा. तर 1500 संख्या आहे आणि मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येकाने, म्हणजे एवढे घर आहेत, घरच म्हणायचं ना याला, की तुम्ही कुठली संख्या सांगितली? लोकसंख्या सांगितली. किती घरं असतील? घर किती आहेत? 265 घरं आहेत. 265 घरं आहेत. समजा एखाद्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला. आता हे तुम्ही आपण सगळे महापालिकेत राहतो आणि सगळेजण प्रत्येक घरात कुणी ना कुणी कमवतो आहे, असं कुणी गरीब म्हणून नाहीये. तर 265 आहे. त्या 265 घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक घराने समजा 10 रुपये दिले तर किती रुपये जमा होतील? 2,650. बरोबर आहे, 2,650 एवढे रुपये जमा होतील. मग सगळ्यांनी 10 रुपयेचा कॉन्ट्रीब्युशन करून त्या 2,500 जवळपास 2,500 या रुपयेमध्ये त्या मुलीला कपडे आहेत, आईला साडी चोळी आहे आणि आईला काही गिफ्ट म्हणा, असं करून एक कन्या जन्म आनंद उत्सव आपण साजरा करू शकतो. याच्यामध्ये काय होणार आहे, सगळ्यांचा सहभाग असणार आहे. 10 रुपये दिलं म्हणजे त्यांना वाटतं नाही माझा पण सहभाग आहे, हे ना, असं वाटतं. 10 रुपये देणं काय अवघड आहे का सांगा बरं? अवघड आहे का 10 रुपये देणं? सोपं आहे ना. म्हणजे 10 रुपयांनी सगळ्यांचा सहभाग असणार आहे आणि परत त्या कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण की अरे माझ्या घरी आज सगळेजण येणार आहेत, आज माझ्याकडे कन्यारत्न जन्माला आलेला आहे आणि त्या कन्यारत्नाचं इतकं छानपैकी स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. त्या कुटुंबाला किती आनंद होईल का नाही होईल? होईल की नाही? आणि मग त्या आनंदासाठी मुलीचा जन्म व्हावा अशी त्यांची भूमिका तयार होईल की नाही? हां, असं प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला असं वाटेल की नाही मला मुलगी झाली पाहिजे, असं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या वॉर्डमध्ये जेवढी घरं आहेत ती घरांची संख्या काढा आणि याच्यामध्ये आपण जेव्हा नगरसेवक सरांना सोबत घेऊ तर त्यामुळे ते नगरसेवक सर ते प्रत्येकाने 10 रुपये दिले तर ते 100 रुपये देतील आणि माझ्याकडे या, मी पण 100 रुपये देईल आणि अशा प्रकारे कन्या जन्म आनंद सोहळा आपण साजरा करू शकू. तर लक्षात आलं हे 10 रुपयाची जादू योजना? लक्षात आली का? सोपी वाटली का? मग कोण कोण करणार आहे? हात वर करा बरं जरा, उंच हात वर आला पाहिजे. तर 10 रुपयाची जादू योजना आपण सगळे जण करणार आहोत आपापल्या वॉर्डमध्ये. पुढे जाऊया. आता काही याच्यामध्ये आपण जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव घेतला होता 2011ला की मुलीचा जन्म झाला की ग्रामपंचायतीच्या वतीने 2,000 रुपयाची ठेव पावती करायची. पण आता आपला हा वॉर्ड आहे त्यामुळे आपण ठेव पावतीकडे न जाता आपण 10 रुपयाची जादू योजना राबवूया. पुढे जाऊया. आता याची सुरुवात 2011ला कोळ सांगली नावाच्या पाथर्डी गावामध्ये झाली होती आणि तेव्हा 1 रुपयाची जादू योजना राबवली होती. ती योजना आज पण चालू आहे. तर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने 1-1 रुपये द्यायचा आणि त्याच्यातून कन्या जन्म आनंद सोहळा. आता ती गावाची झाली, आता आपली वॉर्डाची आहे. पुढे जाऊया. आता आणखीन एक खूप चांगली आणि उत्तम अशी योजना आहे.
या योजनेच्या अंतर्गत मुलगी लखोपती होते. काय होते? नाही ऐकू आलं मला. लाख रुपये मिळतात तिला. म्हणजे हा शाळेने केलेली ठेव पावती आहे. आणि ही ठेव पावती कधी केलेली आहे माहितीये का? तर ही ठेव पावतीचा जो ठराव झालेला आहे, इथे पाहतोय 2015 ला. हे बघ, हे दिसते का? तर ही या शाळेमध्ये मी गेलेले होते आणि ही योजना जेव्हा मी त्यांना समजून सांगितली तर त्यांना त्यांच्या मनाला एवढी पटली की त्यांनी लगेच ठराव केला 2015 ला. आणि आत्ता त्यांच्या शाळेच्या 17 मुली 10वी झाल्या. किती मुली 10वी झाल्या? 17 मुली. पुढची स्लाइड घेऊया. हे पाया 17 मुली. आणि या प्रत्येक मुलीला 1-1 लाख रुपयाचा चेक दिला. या प्रत्येक मुलीला 1-1 लाख रुपयाचा चेक दिला, जो ठराव 2015 ला केलेला होता. आणि त्यामधून जी आत्ताची रक्कम झाली ती 1 लाखापेक्षा जास्त झाली. आणि तो चेक या प्रत्येकीच्या पालकांना त्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी देण्यात आला. तर अशी सुद्धा एखादी योजना आपण राबवू शकतो. ही आपल्या अहिल्यानगर मधली झाली, पुण्यामध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे. म्हणजे सगळीकडे जसं जसं मी सांगत गेले लोकांनी रिस्पॉन्स दिला आणि अशा अनेक मुली लखोपती झाल्या. तर ही ठेव पावतीची जादू आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये आपणही वेगळ्या प्रकारची ठेव पावती करण्याचा प्रयत्न करूया. पुढे जाऊया. तर ही आणखीन एक योजना आहे आपल्या आरोग्य विभागाची. ती म्हणजे एकुलती एक लाडाची लेक अशी नाविन्यपूर्ण योजना आरोग्य विभागाची आहे. पुढे जाऊया. त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे. नेक्स्ट प्लीज. लेक लाडकी योजना आहे. पुढे जाऊया. मुलींसाठी मोफत सायकल योजना ही झेडपीची योजना आहे आणि ती गावातल्या मुलींसाठी आहे. पुढे जाऊया. नंतर सुकन्या समृद्धी योजना ही पोस्टाची आहे आणि ही योजना आपल्या महापालिकेला पण लागू आहे. पोस्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. आपल्याकडे ती जर योग्य प्रकारे राबवता येत असेल तर आपण नक्की ती राबवावी. पुढे जाऊया. त्यानंतर कन्यादान योजना आहे. ही इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाराष्ट्र राज्याची योजना आहे. याच्यामध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांना 25,000 रुपयाचं अर्थसहाय्य प्राप्त होतं आणि ज्या संघटना हे लग्न लावून देतात त्यांना 4,000 रुपये प्रत्येक लग्नाच्या मागे प्राप्त होतात. तर अशी ही योजना आहे. याचा सुद्धा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो. पुढे जाऊया. त्यानंतर फक्त मुली असलेल्या परिवाराचा गौरव करणं हे सुद्धा खूप मोठं आवश्यक आहे. कारण ज्यांच्याकडे फक्त मुली आहेत तर अशा कुटुंबाला थोडंसं वेगळं ठेवलं जातं. म्हणजे डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही, हळदी कुंकाला बोलवलं जात नाही आणि एक वाईट असं दुष्ट चक्र तयार होतं. तर या दुष्ट चक्रातून बाहेर येण्यासाठी फक्त मुली असलेल्या परिवाराचा आपण एक फूल जरी देऊन सत्कार केला तरी तो पुष्कळ होतो. तर आजच्या आपल्या या सभेमध्ये असे किती माता आहेत की ज्यांच्या पोटी फक्त मुली आहेत? हात वर करा. ओके. तर आपल्या सगळ्यांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, टाळ्या वाजवा. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. खरं म्हणजे जर मातेच्या पोटी मुलगा जन्माला आला नाही तर दोष कोणाला दिला जातो? आईला दिला जातो. पण आई दोषी आहे का? नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना? ते विज्ञान माहिती आहे ना? पुढची स्लाइड बघूया. परंतु आज काय होतंय, आता ही बातमी कधीची आहे? 13 जानेवारी 2026 या वर्षातली या महिन्यातली बातमी आहे. काय आहे? मुलगा होत नसल्याने छळ, महिलेची आत्महत्या. म्हणजे आज सुद्धा मुलगा झाला नाही म्हणून छळ आणि तिने आत्महत्या करावी, हे किती मोठं महापाप आहे, किती मोठी शोकांतिका आहे. मग हे थांबवणं आवश्यक आहे. परत मागची स्लाइड दाखवा. मागे. मग काय आपण सांगितलं पाहिजे, कसं जनजागृती केली पाहिजे? आता तुमची माहिती पत्रिका हातात घ्या. त्याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. असा चार्ट दिलाय, दिसला? XXXY चा चार्ट दिसला? हा. त्या आईकडे X आणि X असे 2 क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम त्याला गुणसूत्र म्हटलं जातं. वडिलांकडे X आणि Y असे 2 क्रोमोझोम असतात. आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2 X झाले. कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलीचा.
मुलीचा. आईकडून एक्स आला कारण आईकडे दोन्ही एक्सच आहेत. आता यंदा मात्र वडिलांकडून वाय आला तर कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलाचा. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? वाय. आणि मग ते कोणाकडे? वडिलांकडे. मग जर मुलगा झालाच नाही आईच्या पोटी तर दोष कोणाकडे गेला पाहिजे? वडिलांकडे गेला पाहिजे. पण आपल्याला इथे कोणालाच दोषी ठरवायचं नाही. ना आईला दोष द्यायचा ना वडिलांना दोष द्यायचा. हे तर निसर्गाचं देणं आहे. मुलगा किंवा मुलगी जे काही असेल दोन्ही आपल्याला स्वीकार करायचं आहे. तर म्हणून म्हणजे या प्रकारचा चार्ट जसं मी आता तुम्हाला प्रश्न उत्तरातून समजून सांगितला तसं आपण आपल्या वॉर्डमधील सगळ्या परिवाराला समजून सांगणं आवश्यक आहे. मग आता समजा तुमच्या वॉर्डमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल किंवा तुमच्या वॉर्डमध्ये 26 जानेवारीला आता ध्वजावंदन असेल किंवा वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा हा विषय तुम्ही सगळ्या जनतेला समजून सांगणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये एक शिक्षकांना सुद्धा आम्ही जबाबदारी दिलेली आहे की शाळेतून अशा प्रकारचा चार्ट लावायला पाहिजे आणि मुलांना हे समजून सांगायचं. विद्यार्थ्यांना 7वी 8वी 9वी 10वी च्या विद्यार्थ्यांना हा चार्ट समजून सांगायचा आणि त्यांच्यावर जबाबदारी द्यायची की तुम्ही तुमच्या पालकांना आणि तुमच्या शेजारी पाजारी समजून सांगा जेणेकरून हा जो विचार आहे हा घरोघरी पोचला पाहिजे. तरच परिवर्तन होणार आहे. नाहीतर आज सुद्धा आपण बघतोय हे काय असलं ते बरोबर आहे का? कसं व्हायचं समाजाचं, कसं व्हायचं देशाचं आणि कसं व्हायचं मानवतेचं हे चित्र पालटण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. म्हणून तुमच्याकडच्या कुठल्या आपल्या वॉर्डामध्ये शाळा असतील त्या शाळेमध्ये जाऊन 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना एकत्र करून ही गोष्ट समजून सांगणे. तुमच्या हातात चार्ट ठेवा, समजून सांगणे. या चार्टचा बॅनर बनवा. हे त्या बॅनर त्यांना किंवा त्या मुख्याध्यापकांना बॅनर बनवायला लावा आणि शाळेमध्ये शो करायला लावा आणि विद्यार्थ्यांना हा होमवर्क द्यायचा की तुम्ही तुमच्या घरची जबाबदारी आणि तुमच्या आसपासच्या परिवाराची जबाबदारी तुम्ही घ्या. तर मग हा विषय घराघरामध्ये पोहोचणार आहे. अन्यथा तुम्ही आणि मी नुसतं बोलून काय उपयोग नाही. प्रत्येक घरात हा संदेश जाणं आवश्यक. तर आता मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र परायधन असं म्हटलं जातं. आता हे चित्र पालटणं आवश्यक आहे आणि पालटण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करायला हवी. म्हणून त्याच्यासाठी मी स्त्री जन्माचे स्वागत करा हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाची आता 25वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. माननीय अण्णा हजारे सरांनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये 9 छोट्या छोट्या नाटिका आहेत. 9 छोट्या छोट्या नाटिका आहेत. त्याच्यामध्ये 6 मराठी आणि 3 हिंदी आहेत. याच्यामध्ये पुष्कळशी गीत पण आहेत, कविता पण आहेत, कायदेशी माहिती पण आहे, 11 कलमी कृती कार्यक्रम पण आहेत आणि हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. आणि आणखी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पाठीमागे गेल्यानंतर एक QR कोड आहे. हे QR कोड जर आपण आपल्या मोबाईलला स्कॅन केलं तर याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ बुक प्राप्त होणार आहे. अख्खं पुस्तक ऑडिओ बुक आहे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ऑडिओ बुक आहे आणि हे ऑडिओ बुकमध्ये या सगळ्या नाटिका आहेत. नाटिका ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी नाटिका करायची असेल तर तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही. फक्त तोंडाची मुवमेंट करायची. एकदा दोनदा तीनदा चारदा एकदा वाचलं की मग पाठांतर नाही केलं तरी चालेल, ऑडिओ चालू राहील आणि इकडे तुम्ही ॲक्शन करायची. तर अशा प्रकारच्या 9 नाटिकाचा उपयोग तुम्हाला जनजागृतीसाठी करता येणार आहे. मी मॅडमकडे भेट देणार आहे पुस्तक आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. तर आज मी भेट देत आहे, 2 प्रती भेट देते आपल्या सगळ्या आशांना. तुम्ही ते सर्क्युलेट करा आणि याची जो ऑडिओ बुक आहे ही ऑडिओ बुक पण मॅडमच्या याच्यावर टाकू. ते ग्रुपवर टाकतील आणि त्या ग्रुपवर तुम्हाला सगळ्यांना ही ऑडिओ बुक ऐकता येणार आहे आणि पुढे शेअर पण करता येणार आहे. तर विनंती करते मॅडमला की कृपया आपण ह्या पुस्तकाचा स्वीकार करावा. आता नंतर आहे नकोशीला करूया हवीशी. अनेक वेळा आपण असं पाहतो की मुलीचं नाव दगडाबाई, धुंडाबाई असं काही पण ठेवलं जातं. निराशा, उदासी असं पण काही ठेवलं जातं. तर अशा प्रकारचे नकारात्मक नावं जर आपल्या वॉर्डमध्ये सापडले तर आपण त्यांचं नामकरण करू शकतो. तर आतापर्यंत आपण पुढे जाऊया. आतापर्यंत आपण 1200 पेक्षा जास्त मुलींचं नामकरण केलेलं आहे. पुढे जाऊया.
ह्या सगळ्या नकोशी झाल्या हवीशी, याचा व्हिडिओ पण तुम्हाला यूट्यूबला पण पाहता येईल. आणखी पुढे जाऊया. आणि मुख्य म्हणजे एक सरपंचच होत्या पुणे जिल्ह्यातल्या, त्यांचंच नाव नकोशी होतं. आणि जेव्हा मी 2007ला जेव्हा 273 मुलींचं एका व्यासपीठावर नामकरण केलं, ती बातमी सगळीकडे आली, तेव्हा या ताईंचा मला फोन आला की मी स्वतः सरपंच आहे आणि माझंच नाव नकोशी आहे, तर मला खूप लाज वाटते, काय करावं. मग त्यांनी मला बोलवलं. मग तिथे 1000 महिलांच्या साक्षीने त्यांचं नाव जयश्री ठेवलं. जय आणि मग अशा खूप साऱ्या नकोशी हवीशी झालेल्या आहेत. हे 2021ला आता जी एक स्लाइड मागे ना, हा ही जी छोटीशी दिसते ना मुलगी ही हिच्या हातामध्ये, तर ही धांदरफड बुद्रुक मध्ये तिचं नाव नकोशी होतं. ही आहे 2000 कधीची गोष्ट, 2011ला. तर हिचं म्हणजे नाव नकोशी होतं, तर आम्ही धांदरफडला हिचं नाव स्पर्धा ठेवलं. आणि त्याच वेळेस ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतला की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये एक पण नकोशी नावाची मुलगी असणार नाही आणि आम्ही एक पण नाव ठेवू देणार नाही. आणि आजपर्यंत त्यांनी त्या ठरावाचं व्यवस्थित पालन केलेलं आहे. आता हीच मुलगी पहा, पुढे जाऊया. 2021ला आता ही मध्ये असणारी ही मुलगी, ती आता 10 वर्षाची झालेली आहे. आमच्या 2021ला जेव्हा 15 डिसेंबर 2021ला माझा 60वा वाढदिवस होता. आणि त्यावेळेस माझी आता ही चळवळ जी आहे, स्त्री जन्माचे स्वागत करा, 1985 पासून सुरू आहे. तर या चळवळीचाही एक टप्पा मोठा पार झालेला होता. आणि तेव्हा मग या चळवळीमध्ये सहभागी झालेले व्यक्ती आणि संस्था अशांचा 60 जणांचा सत्कार मी केला आणि प्रत्येकाला एक पुरस्कार दिला. त्या पुरस्काराचं नाव होतं उजेडाचे मानकरी. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यावेळेस राजेंद्र भोसले सर, माननीय कलेक्टर सर. आणि त्याचं उद्घाटन मात्र नकोशीच्या हस्ते केलं होतं. त्या नकोशीची ती प्रज्वलन करताना आपल्याला दिसत आहे, तिच्या हस्ते म्हणजे जी नकोशी स्पर्धा झाली तिच्या हस्ते ते दीप प्रज्वलन करण्यात आलेलं होतं. पुढे जाऊया. त्या अशाच. आणि हा मी तुम्हाला सांगितलं की 250 पेक्षा जास्त, जवळपास 273 का 53 अशा मुलींचा एकाच व्यासपीठावर नामकरण सोहळा झालेला होता. आणि हे सातारा जिल्ह्यातलं चित्र आहे. ते तुम्हाला युट्यूबला पण नकोशी डॉक्टर सुधा कांकरे टाकलं तर तुम्हाला 20-25 नकोशीचे व्हिडिओ पाहायला मिळतील युट्यूबवर. पुढे जाऊया. मग याचा जो सर्वे आहे तो 14 जानेवारी 2023ला हा टाइम्स ऑफ इंडियाने त्याचा सर्वे केला. आणि सर्वे झाल्यानंतर अनवॉन्टेड गर्ल्स रिनेमिंग सर्वे बाय टाइम्स ऑफ इंडिया. आणि त्यांनी असं म्हटलंय की हे जे काही दुःखदायक असे जे नाव होतं त्यांचं, नकोशी, धोंडाबाई वगैरे वगैरे, त्यांचं रिनेमिंग झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल झाला. आणि कशा प्रकारे पॉझिटिव्ह बदल झाला या सगळ्यांचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतले आणि ते ग्लोबली प्रसिद्ध केले. म्हणजे दिल्लीहून ते प्रसिद्ध झाले आणि सगळ्या जगामध्ये ते गेले. त्याच्यानंतर BBC लंडनचा आणि वगैरे वगैरेचा मला त्यांचा फोन आला आणि त्यानंतर त्या माध्यमातून परत जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. पुढे जाऊया. त्यानंतर आपण युवकांना सोबत घेऊन हा विषय युवकांपर्यंतही पोहोचवला. हे सगळे कुलसचिव आहेत सगळ्या याचे, आपल्या महाविद्यालय नाही विद्यापीठाचे जे आहेत कुलगुरू आणि कुलसचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून हा विषय सगळ्याकडे गेला. आणि 5 वर्ष मी म्हणजे विद्यापीठ सोलापूर, विद्यापीठ कोल्हापूर आणि विद्यापीठ पुणे या सगळ्या विद्यापीठाच्या याच्या बेटी बचाव या कमिटीची मी कोऑर्डिनेटर म्हणून मी ऑफिशियली काम केलेलं होतं. आणि या सगळ्या माध्यमातून युवकांना आपण त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं होतं. पुढे जाऊया. त्याच्यामध्ये NCC, NSS नावाच्या सगळ्या युवक या चळवळीमध्ये सहभागी झाले होते. पुढे जाऊया. नेहरू युवा केंद्र असेल, पुढे जाऊया. मग ही अहिंसा रॅली असेल, पुढे जाऊया. आणखी पुढे जाऊया. हे आहे युवक बिरादरी, युवकांची संघटना आहे, देश पातळीवर काम करते. आणि अशी व्हॅन आम्ही बनवली होती बेटी बचावची आणि संपूर्ण देशभर भ्रमण केलं. आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा तालुकावाईज सगळ्या देशभर घेण्यात आलेल्या आहेत. ही ती व्हॅन आहे. पुढे जाऊया. त्यानंतर आणखी एक मोठा असं पाऊल म्हणजे तो 8वा कलम आहे तुमच्या पत्रिकेमधला.
तो 8वा कलम बघा, माहिती पत्रिकेत बघा, आणि तो आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा सापडला. 8वा कलम, 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. मग नेमकं आपण काय केलं पाहिजे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी विवाह सोहळा होतोच होतो. मग त्या विवाह सोहळा म्हणजे ही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. मग त्या संस्कृतीचं बोट धरून आपण मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करायचं, त्याच्यासाठी एक आयडिया काढली. तो म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण युजली विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतो. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्याच्यामध्ये अजून एक वचन आपण जोडलं की आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही आनंदाने तिचं स्वागत करू, तिला शिकवू, तिला तिच्या पायावर उभं करू. तर अशा प्रकारचा संकल्प आणि त्याचा मंत्र बनवला. लेका एवढीच लेख ही भारी, माहिती पत्रिकेत लिहिलेला आहे मंत्र बघा. सगळे तुम्हाला पुढे ही माहिती पत्रिका सांभाळून ठेवायची, तुम्हाला कामाला येणार आहे. की लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. तर हे चित्र जे आपण पाहतोय आहे हे मांडवगड नावाचं गाव आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये. सर्वात पहिला 8वा फेरा इथे मी सुरू केला आणि इथे सुरू झालेला हा 8वा फेरा आता संपूर्ण भारतामध्ये घेतला जातो. हरियाणामध्ये तिथल्या शासनाने त्याला अनुदान दिलेलं आहे. राजस्थानमध्ये काही गावांमध्ये तो शासनाच्या वतीने कंपल्सरी झालेला आहे. तर 8वा फेरा इतका परिणामकारक आहे की कारण 8वा फेरा घेतला म्हणजे तेव्हा वधूकडचे सगळे, वराकडचे सगळे असतात आणि समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो. आणि अग्नी साक्षीने घेतलेली ही जी शपथ आहे, हा जो मंत्र आहे तो पाळला जातो. त्याचा पण नंतर सर्वे केला आणि सर्वे झाल्यानंतर त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो BBC लंडननी मग तो प्रसिद्ध केला. आजपर्यंत 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलेला आहे. आता आपली जबाबदारी काय, तर आपल्या वॉर्डमध्ये अनेक घरांमध्ये अनेक वेळा विवाह सोहळे संपन्न होत असतात. तर ही माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आपण त्यांना विनंती करू शकतो की बाबा असं असं आहे, आपण या चळवळीमध्ये अशा पद्धतीने सहभागी होऊ शकतो. तर त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर, त्यांना हे पटल्यानंतर मग त्यांना सांगायचं की हा मंत्र जो आहे, या मंत्राचं बॅनर करून तुम्ही मंडपात लावू शकता. हा मंत्र तुम्ही निमंत्रण पत्रिकेत छापू शकता आणि प्रत्यक्ष फेरे घेताना 8वा फेरा हा घेऊ शकता, ज्याच्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत होण्यासाठी मदत होणार आहे. हे एक पुण्याचं कर्म आहे. जेव्हा आपण त्यांना समजून सांगतो तर ते तयार होतात. तर तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही हे सांगा आणि काही अडचण आली तर माझा नंबर त्या माहिती पत्रिकेमध्ये आहे. तुम्ही मला कधीही फोन करा. तुम्हाला अडचण असेल तर मी सुद्धा त्या परिवाराशी बोलू शकते. तर अशा प्रकारचा 8वा फेरा आपण घेऊ शकतो. पुढे जाऊया. हे 8वा फेऱ्याचे वेगवेगळे चित्र आहेत. हे 8वा फेरा जेव्हा 5008वा फेरा झाला तेव्हा त्या 8व्या फेऱ्याला माननीय अण्णा हजारे सर पण उपस्थित होते. पुढे जाऊया. मग हा आता 8वा फेरा 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी घेतलाय 8वा फेरा. पुढे जाऊया. मग हे सोलापूरमध्ये एकाच सामुदायिक विवाह सोहळा होता, 200 होते आणि सगळ्यांनी मिळून शपथ पण घेतली आणि 8वा फेरा पण घेतला. पुढे जाऊया. हे पहा, हे त्याचं चित्र आहे. पुढे जाऊया. आणि त्यानंतर आता आहे मुख्य गोष्ट आणि ती म्हणजे ANC ट्रॅकिंग. तर ANC ट्रॅकिंग म्हणजे काय? अँटी नेटल केअर, हे याला ANC म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण आरोग्य विभागात काम करता. जेव्हा माता गरोदर आहे तर आपल्या वॉर्डमध्ये ज्या गरोदर माता आहेत आणि ज्यांना आधीची मुलगी आहे किंवा ज्यांना आधी फक्त मुलीच आहे, अशा मातांची लिस्ट करायची आणि त्यांच्याशी मैत्री करायची. काय करायची? हां, त्यांच्यावर नजर नाही ठेवायची, त्यांच्याशी मैत्री करायची. नजर ठेवणं वेगळं आणि मैत्री करणं वेगळं. नजर ठेवलं तर त्यांना आवडणार नाही, पण मैत्री केली तर त्यांना आवडणार आहे. त्यांच्याशी दोस्ती करायची, फ्रेंडशिप करायची. ज्या काही आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा आहेत त्या सगळ्या त्यांना प्रेमाने देऊ करायच्या. आणि त्यासोबतच हे लक्ष ठेवायचं की त्यांच्या मनात असं काही येत तर नाही ना, किंवा परिवाराकडून काही त्यांना सूचना तर जात नाही आहेत ना की बाबा सोनोग्राफी करा, है ना,
आपण असं करू तसं करू, असं तर होत नाही ना. हे सगळं जेव्हा आपण मैत्री करतो ना, तेव्हा मैत्रीमध्ये ह्या सगळ्या वार्तालाप होऊ शकतो. त्यामुळे अशा गरोदर मातांशी आपल्याला मैत्री करायची आहे आणि यालाच ANC ट्रॅकिंग असं म्हटलेलं आहे. ज्या गरोदर माता ज्यांना आधीच्या मुली आहेत, काय करायचं, ज्या गरोदर माता ज्यांना आधीच्या मुली आहेत अशांसाठी मैत्री करून त्यांच्या मनाचं परिवर्तन करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग त्या आणखीन काही गोष्टी आपण करू शकतो, त्या कशा पुढे जाऊया. त्याच्यामध्ये सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम आपण करू शकतो. आता हे माझ्या सुनबाईंचं डोहाळ जेवण होतं, तर आपण परिसरातल्या सगळ्याच गरोदर मातांना बोलून सगळ्यांचा एकत्रितपणे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला होता. पुढे जाऊया. हे पहा, हे सगळेजण छानपैकी सगळ्यांना सजवलेलं आहे. सगळेजण छानपैकी पुरणपोळीचे जेवण करत आहेत आणि सगळ्यांनी मग नंतर गर्भरक्षण आणि गर्भसंस्काराची शपथ सुद्धा घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे म्हणजे एका वॉर्डमध्ये कदाचित 1-2च असतात, तर जवळपास 5-6 वॉर्ड मिळून एक असं आपण डोहाळ जेवणाचे कार्यक्रम करू शकतो, किंवा 10-12 वॉर्ड मिळून एकदाच असं. म्हणजे संख्या कमी कमी असतील तर मग ते होत नाही ना, संख्या जास्त असायला पाहिजे. मग अशा प्रकारचे डोहाळ जेवणाचे कार्यक्रम करून त्यांना गर्भरक्षण आणि गर्भ संस्कार याचे धडे आपण देऊ शकतो आणि त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्या घरचं वातावरण स्त्री जन्माच्या स्वागतासाठी कसं सकारात्मक होईल यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पुढे जाऊया. मग सोनोग्राफी मशीन शाप की वरदान है ना. ऍक्च्युली हे तर वरदान असायला पाहिजे, पण शाप ठरू पाहत आहे म्हणून PCPNDT कायदा काढावा लागला, म्हणून कायद्याचं जागरण करावं लागलं, म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळा घ्यायला पाहिजेत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. याविषयी मॅडम तू आपल्याला नीटपणे सांगणार आहेत, पण फक्त एक आपण आढावा घेतोय. पुढे जाऊया. मग अशा प्रकारच्या जजेस माननीय जजेस साहेबांच्याही कार्यशाळा घेण्यात आल्या. पुढे जाऊया. मग हे सगळे सोनोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांच्याही बऱ्यापैकी वर्कशॉप घेण्यात आले. पुढे जाऊया. मीडियासाठी सुद्धा वर्कशॉप घेण्याची आवश्यकता आहे, ते सुद्धा घेतली गेलेली आहे. पुढे जाऊया. मग सामूहिक शपथ आहे ना, एक शपथ किंवा प्रतिज्ञा ही खूप महत्वाची असते. अगदी लहान वयापासून आपण प्रतिज्ञा करत आलेलो आहोत शालेय वयोगटात, आहे ना. रोजच आपण प्रार्थना आणि प्रतिज्ञा शाळेपासून करत आलेलो आहोत. तर तशाच प्रकारची प्रतिज्ञा आपल्याला आपल्या वॉर्ड लेवलला सुद्धा करायची आहे, आपल्या कार्यक्षेत्रातही करायची आहे. तसं आता आपण करणार आहोत. आणि हे जे चित्र आपण पाहतोय की 9 ऑगस्ट 2012ला 27,000 लोकांनी एकत्रपणे सामूहिक शपथ घेतली. हे अहिल्यानगरचं चित्र आहे. त्यावेळेस माननीय आरोग्यमंत्री साहेबांना मी प्रार्थना केली होती की आपण असं जर केलं तर खूप चांगलं वातावरण निर्माण होईल. आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यातून 15 ऑगस्ट 9 ऑगस्ट रोजी अशा प्रकारच्या सामूहिक शपथ घेण्यात आल्या आणि ते सगळं एकत्र मोजल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या, तर ते 35 लाख पेक्षा जास्त झाल्या होत्या. ज्यांच्या घरी फक्त मुली आहेत अशा सर्वांनी उजवा हात पुढे करायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. बंद डोळ्यांसमोर भारत मातेचे चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. 11 कलमी कृती कार्यक्रम राबवेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. सगळ्यांनी खाली बसायचं आहे. मॅडमनी खरंच खूप सुंदर सोप्या भाषेत
म्हणजे आपण सर्वजण स्त्री आहोत, आपण पण एवढा काही विचार करत नाही एवढा मॅडमनी केलेला आहे, म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी. आणि जवळजवळ मगाशी मी सांगितलं तसं मॅडम जवळजवळ 20 वर्षापासून मागे जाऊन ह्या सगळ्याचा अभ्यास करत आहेत, म्हणजे 1985 पासून असं किंवा त्याच्या अगोदरपासून. खरंच त्यांनी एवढं अविरत त्यांचे कार्य ठेवलं की ते आपल्याकडून सुद्धा होणं शक्य नाही. पण एक स्त्री म्हणून त्यांनी जी जागरूकता दाखवलेली आहे आणि मॅडमनी जो सपोर्ट आपल्याला स्त्री म्हणून मागितला आहे, खरंच खूप म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. हे कोणी करत नाही. आपण आपल्या घरातल्या मुलींकडे सुद्धा इतक्या कौतुकाने पाहत नाही. आज मॅडम जगातल्या मुलींकडे इतक्या कौतुकाने पाहून त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही सर्वांनी परत एकदा मॅडमची आशा टाळीनी खरंच एकदा स्वागत करा, म्हणजे किंवा त्यांचं अभिनंदन करा. खरंच खूप मोठं कार्य आहे. कायद्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे आपल्याला थोडंसं PCPNDT आणि MTPचं कायद्याबद्दल ॲडव्होकेट सुरासे मॅडम थोडं आपली संख्या बघून म्हणजे आम्हालाही खूप असं बोलण्याची किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती सांगण्याची, आणि मॅडमनी सांगितलं की अगोदर अशी कार्यशाळाच झालेली नाही आहे आणि हा विषय आपल्याला माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे जरा छान वाटलं की आपण आपल्या पुढे जो वर्ग बसलेला आहे त्यांनाही ते जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि आम्ही आता मॅडमनी आणि मी पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यशाळा घेतलेली आहे या महिन्यातच. तर तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि कार्यशाळा खूप छान झालेल्या आहेत. तर एकच उद्देश आहे कार्यशाळेचा की आपण इथे जेव्हा ऐकतोय आपल्याला मॅडमचं मार्गदर्शन आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतकं छान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, तर खरंच खूपच आपली अभिमानाची गोष्ट आहे ती. आणि त्यांच्याबरोबर मला फिरण्यासाठी आणि मला पण माझ्या कायद्याची जनजागृती करण्याची संधी मिळालेली आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. तर PCPNDT कायदा आपण ऐकलेला असेल, पण नेमकं काय PCPNDT म्हणजे काय? PCPNDT म्हणजे प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ॲक्ट 1994, त्यात सुधारणा झाली 2003 मध्ये. तर त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो की गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व हे 2 शब्द महत्त्वाचे, बरोबर? म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन कधी होऊ शकतं, गर्भलिंग निदान केव्हा होऊ शकतं, गर्भधारणेपूर्वी आणि प्रसवपूर्वी, बरोबर? तर ह्याच्यासाठी मग कायद्यामध्ये काय तरतुदी आहे, काय केल्याने कायद्याचं उल्लंघन होतंय, बरोबर? आणि त्याच्यामुळे कायद्यात काय शिक्षा दिलेल्या आहेत. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर कायद्याचं मुख्य उद्देश आहे की गर्भलिंग निदान होऊ द्यायचं नाही, त्याला प्रतिबंध करायचा. प्रॉहिबिशन ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. प्रॉहिबिशन आता आपण करायचंय, प्रतिबंध करायचंय, मग कसं करायचंय? तर ह्याला आपल्या ज्या जिल्ह्यातले असो किंवा कॉर्पोरेशनचा असो यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सोनोग्राफी केंद्र आहेत, बरोबर? सोनोग्राफी केंद्र आहेत, CT स्कॅन केंद्र आहेत, MRI केंद्र आहेत. आणि या ज्या केंद्रांमध्ये मशीन्स आहेत, सोनोग्राफी मशीन ज्याच्यावरती सोनोग्राफी केली जाते. आता CT स्कॅनमध्ये सोनोग्राफी नाही होत, पण त्याने सुद्धा सेक्स डिटर्मिनेशन होऊ शकतं. म्हणून हे इमॅजिन मशीन्ससुद्धा PCPNDTच्या कायद्याअंतर्गत त्याची नोंदणी होणं आवश्यक आहे. म्हणून ते सुद्धा आपल्याला PCPNDT कायद्याच्या तरतुदीत त्याला लागू होतात, बरोबर? म्हणून सोनोग्राफी जिथे होते तिथे सेक्स डिटर्मिनेशन होतं. मग प्रत्येक ठिकाणीच होतं का? तर नाही. मग ह्याचं नियमन करण्यासाठी आपल्या तालुका लेवलला जेवढे ग्रामीण रुग्णालय असतात तर तिथले जे वैद्यकीय अधीक्षक असतात तर हे त्यांची नियमित तपासणी करतात. तर दर 3 महिन्यांनी जसं आपलं कॉर्पोरेशन लेवलला आपले वॉर्डचे जे वैद्यकीय अधिकारी असतात ते जाऊन तपासणी करतात, तसंच तालुका लेवलला पण
तालुका वैद्यकीय अधीक्षक जे असतात तर ते पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सोनोग्राफी सेंटर किंवा त्यांच्या अंतर्गत जेवढे काही इमॅजिन सेंटर्स असतील तर त्याची तपासणी ते करत असतात रेग्युलर। आणि त्या संदर्भात काही तक्रारी वगैरे आल्या आणि हेल्पलाईन आत्ताच मॅडमने शो केलं आहे, आपल्या कृती कार्यक्रमामध्ये पण आहे हेल्पलाईन क्रमांक आणि आपली वेबसाईट आहे संकेतस्थळ आमची मुलगी MHA.in। तर ह्याच्यावरती तक्रारी आल्या तर त्या अनुषंगाने चौकशी होते, तपासणी होते आणि त्याच्यात जर तथ्य आढळलं तर आपण गुन्हा दाखल करतो। तर गुन्हा दाखल करणे म्हणजे आपल्याला पोलीस कोर्ट असं चित्र असतं, तर ह्याच्यामध्ये पोलिसांचा रोल येत नाही। पण ज्या ठिकाणी ज्या एखाद्या केंद्रावरती किंवा कुठल्याही ठिकाणी की जिथं सेफ्टी कमिशन होत आहे अशा ठिकाणी जर कारवाई चालू असेल आणि त्या कारवाईमध्ये जर कायदा सुव्यवस्था ह्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर आपण तिथे पोलिसांना कॉल करू शकतो। म्हणजे तसं बघितलं तर पोलिसांचा रोल पण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। आता PCPNDT ॲक्ट आणि MTP ॲक्ट हे दोन्ही पण वेगवेगळे आहेत, पण हे दोन्ही संलग्न आहेत। का संलग्न आहे तर सेक्स डिटर्मिनेशन होतं बरोबर, मग ते करून नंतर काय केलं जातं MTP केलं जातं बरोबर, म्हणजे MTP कायदा येतो त्याच्यामध्ये। सेक्स डिटर्मिनेशन जिथं होतं मुलाचं असो मुलीचं असो, सेक्स डिटर्मिनेशन फक्त मुलींसाठी होतं असं नाही, मुलांसाठी पण सेक्स डिटर्मिनेशन होतं आणि त्यांचाही गर्भपात केला जातो। तर MTP कायदा पण असाच संलग्न आहे, कारण PNDTचं व्हॅल्युएशन होतं नंतर MTPचं होतं बरोबर। मग MTPचा कायदा कोण अंमलबजावणी करतं तर MTP कायदा हा पोलीस अंमलबजावणी करतो, म्हणजे पोलीस त्याच्यामध्ये FIR फाईल करतात आणि कोर्टात केस ती फाईल होते। आणि PCPNDTमध्ये आपले जे ग्रामीण रुग्णालयाचे किंवा महानगरपालिका हद्दीत असेल तर आपले वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे महानगरपालिकेचे आहेत तर हे कोर्टात केस फाईल करतात, यांच्यामार्फत कोर्टात केस फाईल होते आणि मग ती केस चालल्या जाते पुढे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून आम्ही फॉलोअप घेतो बरोबर। आमच्या ज्या पोस्ट आहेत ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा PCPNDT लीगल ॲडवायझर म्हणून आमची पोस्ट आहे आणि आम्ही ह्याच्या ज्यावेळेस कारवाया होतात त्याची पूर्ण आम्ही ड्राफ्टिंग आम्ही करतो, कोर्टात केस फाईल करतो, कोर्टात केस चालवण्यासाठी आपले सरकारी वकील असतात आणि तो पाठपुरावा करून आम्ही जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे आमचा पाठपुरावा असं कामकाज असतं। आणि हे स्टेट लेवलपर्यंत आम्ही त्याचं फॉलो म्हणजे त्यांना माहिती आपल्या जिल्ह्याची वगैरे आम्ही पुरवत असतो। तर ह्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 43 केसेस झालेले आहेत। तर कॉर्पोरेशनची एक केस आता सध्या कोर्टात पेंडिंग आहे, त्याची हिअरिंग आता सुरू होईल आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी जॉईन झाले 2008ला तर त्या अगोदर 2012ला मी जॉईन झाले, 2008चा एक निकाल होता त्याच्यामध्ये एका केसमध्ये शिक्षा झालेली होती। 2012 नंतर 13-14च्या दरम्यान 10 केसेसमध्ये शिक्षा झाल्या, म्हणजे तो जो काय रेशो म्हणा शिक्षेचा तर तो तिथे एकदम हाय झाला आपल्या जिल्ह्याचा। आणि म्हणजे ह्या केसेसमध्ये असं नाही की म्हणजे काय आपण उल्लंघन केलं मग ते कुठलंही असं, आता कायद्याचं उल्लंघन कोणतं आणि कोणत्या ह्याच्यावर शिक्षा होऊ शकतात। तर जे सोनोग्राफी केंद्र जे असतात त्यांना त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं की जी एखादी गरोदर महिला गेली तर तिचा F फॉर्म भरणं, आपण गेल्यावर बघा ते लिहून घेतात, फॉर्म लिहून घेतात, आपली कन्सेंटवर साईन घेतात बरोबर आणि डॉक्टरांची डिक्लरेशन वगैरे असतं। तर हे सगळं त्यांना करणं कायद्यानं बंधनकारक आहे, म्हणजे ते असंच करत नाही। तुमची एका रजिस्टरला नोंद होते, त्यानंतर एक फॉर्म भरला जातो, ते फॉर्म भरल्यानंतर तोच फॉर्म ऑनलाईन पण भरला जातो। जो सोनोग्राफी केंद्र म्हणजे काय म्हणतो रूम असते तिथं एक बसलेला असतो बघा PC वरती मुलगा किंवा मुलगी असते, तर तो ऑनलाईन फॉर्म भरत असतो, त्याचा डायग्नोस काय झाला तो त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो बरोबर, तुमची सगळी माहिती त्याच्यामध्ये येते। आणि जर ते करत नसतील तर ते PCPNDT कायद्याचं उल्लंघन करतात आणि त्याच्या उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावरती केस फाईल होऊ शकते। आणि तो फॉर्म भरला आहे पण त्याच्यावर साईनच नाही, तुमची नाही किंवा डॉक्टरांची नाही, तर ते पण त्या ॲक्टनुसार उल्लंघन आहे आणि त्याच्यानुसार पण कोर्टात केस फाईल होते। म्हणजे या अगोदरच्या मॅक्झिमम केसेस
आता ऑनलाईनचं नव्हतं पूर्वी, फक्त हार्ड कॉपीमध्येच ते लिहून घ्यायचे हाताने वगैरे, तर त्यात खूप चुका असायच्या आणि त्याच्यामध्ये ते 100% पकडले जायचे आणि मॅक्झिमम केसेस ह्या 2007च्या होत्या, त्याच्यामुळे त्या नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डच्याच होत्या. आणि ज्या काही 1-2 केसेस होत्या सेक डिटर्मिनेशनच्या, तर त्याच्यामध्ये डिकॉय केस म्हणून एक आपला आहे. डिकॉय केस म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात. तर डिकॉय केसमध्ये एक पकडले गेलेले होते आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यांना नंतर त्यांनी म्हणजे सुसाईड केली की अटॅक आला की ते एक्सपायर झाले. आपल्या जिल्ह्याचीच गोष्ट आहे ती. तर ती एक फक्त सेक डिटर्मिनेशनची होती केस. तर अशा केसेस होतात, त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पण येते. म्हणजे आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलोय की आम्हाला मुलगा आहे मुलगी आहे तपासायचे, तर डॉक्टर आपल्याला डायरेक्ट सांगत नाही, ते काहीतरी साईन असते त्यांची. पूर्वी वापरायचे गणपती, लक्ष्मी, ठीक आहे, मंडे, संडे, मंडे, म्हणजे असे वेगवेगळ्या साईनने ते आपल्याला सांगायचे. तर असं जर त्यांनी सांगितलं तर ते पण जाहिरात सेक्शन 22च्या अंडर त्यांच्यावरती ती केस. आता हे फक्त ते सांगतात त्याच्यावरच का, पेपरला बातमी देतात, बरोबर, सोशल मीडियावरती देतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पॅम्पलेट छापतात. त्याच्यामध्ये जर तसा मजकूर असेल की जो दर्शवत असेल की मुलगाच पाहिजे, बरोबर, किंवा मुलीसाठीच, तर तो पण कायद्याने उल्लंघन होतं आणि त्याच्या विरुद्ध पण आपण कोर्टात केस फाईल करू शकतो. तर अशा म्हणजे नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड, सेक डिटर्मिनेशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट या पद्धतीचे व्हायोलेशन जर असतील तर कोर्टात केस आपण फाईल करू शकतो, बरोबर. आत्ताच सांगितलं मॅडमनी की खबरी बक्षीस योजना, जर आपण हेल्पलाईनला तक्रार दिली तर म्हणजे आणि नाव आपल्याला असं वाटत असेल की अरे आपलं नाव जर सगळ्यांना कळालं तर आपल्याला त्याची म्हणजे काहीतरी आपल्याला नुकसान होऊ शकतं, तर आपलं नाव हे गुपित ठेवलं जातं. पण आपल्याला जर 100% खात्री असेल की ह्या ठिकाणी होतच आहे, इथून इकडनं कुठनं तरी पेशंट येत आहे, ह्या जिल्ह्यातनं पेशंट येत आहे, त्या जिल्ह्यात कशा पद्धतीने येतात, कारण आता आपल्याला माहिती आहे आता ह्या कायद्याची इतकी अंमलबजावणी आणि इतकं म्हणजे सगळ्यांनाच माहिती झालेली असल्यामुळे कुणी ते सरळ सरळ लिंग निदान करत नाही. त्याची एक लिंक असते. मग ती लिंक कशी असते की तो जो घेऊन येणारा असतो, म्हणजे रिक्षावाला असो किंवा व्हॅनवाला असो, तर त्याच्यामध्ये टाकून ती पेशंट आणल्या जाते. तिच्याबरोबर पण नातेवाईक वगैरे त्यांना घेतल्या जात नाही. ती एकटी पेशंटने कुठेतरी नेली जाते, तिच्या डोळ्यावर पट्टी पण बांधली जाते आणि मग ते सगळं करून तिला सोडलं जातं. म्हणजे खूप असं एकदम प्रिकॉशन घेऊन ते सगळं केलं जातं. इतक्या सहजासहजी ती माहिती कुणालाही कळत नाही. पण तरी पण आपल्या आता मॅडमनी सांगितलं त्यांचा कृती कार्यक्रमामध्ये आहे ANC ट्रॅकिंग, की ज्या महिला प्रेग्नेंट आहे आणि ज्यांना पहिल्या मुलीच आहे, तर यांच्यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं की यांनी जर तो गर्भ ठेवलाच नाही, पुढे डिलिव्हरी नाही झाली, तर मग काय झालं, बरोबर. मग तिथे आपल्याला हे होते की खात्री होते की यांनी नक्कीच ते गर्भलिंग निदान करून कुठेतरी त्यांचं MTP केलेलं आहे. तर मग असं आपल्याला थोडासा शोध घ्यावा लागणार आहे, कारण आपल्याला त्यात सहभाग नोंदवायचा आहे. तर आपलं काम काय आहे आणि त्या कामाच्या माध्यमातूनच आपण कशी मदत करू शकतो, तर हे प्रत्येकाने आपण ठरवायचं आहे. तर डिकॉय केस त्याच्यामध्ये एक आहे विषय. तर डिकॉय केस म्हणजे काय की जी 4-4.5 महिन्यांची प्रेग्नेंट लेडी असते, तर तिला आपण शासनाला मदत करण्यासाठी स्वतःला तिला त्या बाळाचं लिंग जाणून घ्यायचं नाही आहे, पण ती शासनाला या कार्यक्रमासाठी मदत करण्यासाठी ती तयार आहे आपल्याला ह्या डिकॉय केस म्हणून होण्यासाठी. तर डिकॉय केस आपल्याला ही अशी खात्री आहे की हा डॉक्टर किंवा ही व्यक्ती करतेच आहे, तर त्या ठिकाणी आपण तिला पाठवणार, तिचं एक पूर्वी ॲफिडेविट तयार करून घेणार की मी शासनाला मदत करण्यासाठी म्हणजे हे डिकॉय महिला होण्यासाठी तयार आहे म्हणून, आणि ह्याच्यामध्ये माझ्या नातेवाईकांना वगैरे त्यांना काही हरकत नाही, मी स्वइच्छेने ह्याच्यामध्ये मदत करायला तयार आहे. तर असं आपण तिला पाठवतो. तिच्याबरोबर 2 साक्षीदार म्हणून 2 कुणीतरी नातेवाईक असो किंवा आपले कर्मचारी असो हे पाठवतो. आणि तिथं गेल्यानंतर मग ते करणार असेल डॉक्टर तर ते रंगे हात आपण ते पकडतो. ह्याला आपण डिकॉय केस म्हणतो. प्री ट्रॅप म्हणजे प्री ट्रॅप असतं ते, की पेशंट पाठवायचं, डॉक्टरांनी ते सगळं कबूल केलं, करायला लागले की आपण तिथे ते पकडायचं. तर ह्याला डिकॉय केस म्हणतात. तर अशा केसेसही पूर्वी झालेल्या आहेत. तर आत्ता सध्या कमी आहे त्याचा रेशो आणि आपल्या जिल्ह्यात तर झालेलाच नाही.
म्हणजे ज्या केल्यात त्या बाहेर येऊन लोकांनी केलेल्या आहेत, आपल्याकडनं झालेल्या नाही. तर आपल्यामधल्या किंवा आपल्या ओळखीच्या कोणी अशा गरोदर महिला जर यासाठी तयार असेल तर आपण त्याची माहिती देऊ शकता. मग त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून त्यांना सांगून त्या जर तयार असतील तर आपण तसं जिल्ह्यामध्ये जर संशयित केंद्र असतील तर तिथे आपण त्यांना पाठवू शकतो. तर या पद्धतीने आहे. आणि ह्यामध्ये आपण डॉक्टरांना टार्गेट करतो की डॉक्टर ते करतात म्हणून त्यांच्याच विरुद्ध केसेस झाल्या पाहिजे. मुळात म्हणजे केसेस करणं हा आपला उद्देश नाही आहे, तर ही गोष्ट थांबवणं हा आपला उद्देश आहे. तर फक्त डॉक्टरांवरच केसेस होतात का नाही, तर तुम्ही जाणार तर तुम्ही पकडले जाणार तर तुमच्यावर पण केस होणार, बरोबर. तर म्हणजे करणारा आणि करून घेणारा हे दोघं पण या कायद्यानुसार गुन्हेगार आहे. फक्त जी गरोदर महिला आहे तिला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे, तिच्यावरती कोर्ट केस फाईल होत नाही, पण ती ह्याच्यामध्ये साक्षीदार असते. कारण तिलाच नेलेलं असतं सेक्स डिटर्मिनेशन करण्यासाठी, तीच गेलेली असते, त्याच्यामुळं ती साक्षीदार असते ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मग 10,000 रुपये दंड आणि 3 वर्षाची शिक्षा अशी पहिल्या गुन्ह्यासाठी आहे. दुसरा सेम टाईपचा गुन्हा त्यांनी रिपीट केला तर त्याच्यामध्ये मग ती वाढवून पण देता येते. आणि जे आपले नातेवाईक वगैरे जे आहेत तर त्यांच्यावरती पण केसेस फाईल होतात, त्यांना पण कायद्याने शिक्षा आहे 5 वर्ष आणि 50,000 रुपये दंड. ही पण जर डबल ते जर आढळत असतील याच गुन्ह्यामध्ये तर त्यांना पण ती वाढवून कायद्यामध्ये देण्याची तरतूद आहे. तर या पद्धतीने PCPNDT ॲक्ट आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला ते MTP ॲक्ट MTP केली तर MTPचं कसं आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही MTP नाही करू शकत, पण हे जे करणारे आहेत ते जिथं नोंदणी आहे किंवा जिथं करायचं आहे तिथं जातात का, जाता येत, पण जिथं नाही नोंदणी किंवा परवानगी तिथे जाऊन करतात, तिथे पण त्यांचं MTP होतं. म्हणजे जातात लोक, त्यांना एवढं तरी नॉलेज पाहिजे की आपण एका लेडीजला म्हणजे तिच्या गर्भामध्ये जो बाळ आहे त्याचं पण म्हणजे नुकसान करत आहोत आणि त्या बाईचंही नुकसान करत आहोत. कारण तो व्यक्तीच जर बोगस असेल, कारण मागच्या 2025 मध्ये 3 केसेस 3 जिल्ह्याच्या अशा आलेल्या आहे निदर्शनास की एका शेळीच्या गोठ्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन होऊन MTP होत होतं आणि करणारे कोण होते, पॅथॉलॉजिस्ट आणि वॉर्ड बॉय, हे डॉक्टर आहे का. अनुभवाने तुम्ही कुठलंही काम करू शकता का, तुम्ही वकिली करू शकता का माझ्या ऐवजी, तुम्ही मॅडमच्या ऐवजी तुम्ही जनजागृती करू शकता का, नाही करू शकत. ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी तज्ज्ञ आहे म्हणून ते करते, बरोबर. मग लोकांची मानसिकता बघा, म्हणजे कुठला विचार करतात का ते की असं म्हणजे त्या बाईच्या काही होत, ती मरो किंवा ती बाळ मरो, त्यांना काही घेणं देणं नाही. अशा पद्धतीने केसेस आत्ता सापडते. मागच्या महिन्यातलीच मागच्या 2025 मधलीच गोष्ट आहे ही की शेळीच्या गोठ्यामध्ये हा सगळा प्रकार घडताना पकडले गेले. आणखी एक पकडला नाशिकमध्ये, एका व्हॅनमध्ये ते मशीन घेऊन फिरत होते आणि व्हॅनमध्ये ते चालू होतं त्यांचं काम, ते एक पकडले गेले. आता रिसेंटमध्येच आणखी एक पकडलं गेले, तो पण असंच गाडीमध्ये घेऊन मशीन फिरत होता, डॉक्टर नव्हता. एक रेसिडेन्शियल त्याच्या रो हाऊसिंगच्या घरामध्ये त्याचं हे चालू होतं, तो पण डॉक्टर नव्हता. आपल्या MTPच्या टॅबलेट्स आणि सोनोग्राफी मशीन तुम्हाला फक्त हॉस्पिटलमध्ये दिसतं मोठं, तसंच असतं असं नाही. आता ते खूप चायना मेड वगैरे असं फोन सारखे सुद्धा मशीन आहेत आणि पेन सारखे त्यांचे प्रोब आहेत जे अनरजिस्टर्ड आहे, कुठल्याही त्याला परवानगीची गरज नाही, काय नाही, कुठून येतात, कसे वापरतात त्यांनाच नाही. हे कोण शोधणार. प्रशासन एवढं प्रशासनाला दिली का तुम्ही ट्रेनिंग, ते आहे का तांत्रिक तज्ज्ञ, नाही आहेत. आम्ही आहोत का तज्ज्ञ त्यातले, नाही. मग हे कोण शोधणार. कोल्हापूरची एक घटना आहे जिथं पोलिसांनी रेड टाकली त्याच्यावरती, हॉस्पिटलवरती, त्याला पकडलं आणि ज्यावेळेस ते चौकशी चालू असताना त्याने असं हाताने तो पेन खाली पाडून दिला. तिथले ते वस्तू ते सगळे जमा करत असतील, पेन खाली पाडला म्हणून यांनी उचलला आणि ते बघितलं तर तो पेन नव्हताच, ते प्रोब होतं. म्हणजे
म्हणजे असे खूप सारे प्रकार आहेत. आम्हालाही ते आता अनुभवाने आम्ही शिकतो आहे. या सगळे प्रकार चालू आहेत. तर म्हणजे कुठे कुठे आणि कोणी अशी यंत्रणा पण नाही ना ती की त्यांना शोधायचं आणि पकडायचं आणि केसेस फाईल करायचे लगेच. इव्हन जे मशीन ते खरेदी करतात, जे सोनोग्राफी करतात, त्या मशीनच्या ज्या कंपन्या आहेत त्या पण नोंदणीकृत असल्या पाहिजे. कुठल्याही कंपनीकडनं तुम्ही मशीन खरेदी करू शकत नाही. ते तुम्ही परवानगीनेच खरेदी केलं पाहिजे, परवानगीनेच विकलं पाहिजे. विकण्याचं पण तुम्ही त्या कंपनीला विकू शकतात किंवा एखाद्या रजिस्टर सेंटरलाच विकू शकतात. कुठल्याही कचऱ्यात भंगारवाल्याला ते देऊ शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्याला कायद्यांनी असं बांधलेलं आहे आणि ते कायद्याप्रमाणेच झालं पाहिजे. नाही झालं तर ते कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्याच्या अगेन्स्ट केसेस फाईल होतात. तर हा एक कायदा तुम्हाला नवीन शिकायला मिळाला. कायद्याचं इतकं ज्ञान कुठल्याच आपल्याला नसतं, पण हा एक सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं एवढी माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे. आणि आपण आपलं म्हणजे आपल्या रोलला काय कामकाज आपण ह्याच्यातनं कृती म्हणजे काय आपल्याला ते आहे की त्याची अंमलबजावणी करायची. मॅडमनी इतका छान तो 11 कलमी कार्यक्रम तयार केलेला आहे आणि तो खूप सहज शक्य आहे की नाही. खूप सहज शक्य आहे एक सामान्य व्यक्तीला पण तो कृतीत आणायला. पण ही माहिती प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत गेली पाहिजे हा उद्देश खरा मॅडमचा आहे. ती गेली तरच ह्यातनं जसं तुमच्या मनाला आता वाटलं की अरे हां की असं पण काहीतरी आहे आणि ह्यातून आपण पण काहीतरी आपलं योगदान देऊ शकतो. मॅडम इतक्या वर्षाच्या आरोग्य सेवेत काम करतायत, त्याही म्हणजे चकित झाल्या की अरे अशी माहिती इतकी डिटेलमध्ये आणि इतके बारीक याने विचार करून मॅडमने आजपर्यंत त्या करत आले. 30-40 वर्ष झाले त्यांच्या आयुष्याची आज ते या प्रोग्रामसाठी देत आहेत. तर आपणही कुठेतरी आपल्या खारीचं वाटत तर देऊ शकतो ना, ठीक आहे. तर मग आपण सगळे आजपासून असा इथे ठराव घेऊया की आम्ही ह्या विषयासाठी आमचे योगदान 100% देणार. बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आजची आपली ही PCPNDT कार्यशाळा खूप यशस्वीरित्याने पार पडलेली आहे. सगळ्यांनी खूप शांत चित्ताने ऐकले आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून या ठिकाणून आपण जात असताना एक मनाशी निर्धार करून जाऊया की ही बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी मोहीम आहे हे मुलींसाठी जे मॅडम सक्रियपणे अविरतपणे काम करत आहेत तर त्याला आपला 100% पाठिंबा असणारच आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे आपण पण काहीतरी एक छोटासा खारीचा वाटा आपण उचलून पुढे चालणार आहोत असे आपण ग्वाही देणार आहोत मॅडमला. आणि ती ग्वाही पण 100%चीच असणार आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सारिका मॅडमनी खूप कायदेविषयक मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्याचप्रमाणे सुधाजी कांकरे मॅडमने तर खूपच आपल्या बोली भाषेत आणि आपल्याला सगळ्याला रुचेल पचेल असं सांगितलेलं आहे. तर त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने या स्त्री जन्माचे स्वागत करणाऱ्या चळवळीच्या प्रणेत्या आद्य प्रवर्तक आणि खूप चांगलं मार्गदर्शक आपल्याला लाभलेले होते त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. माने मॅडमचं देखील मी आभार मानते.